टीव्ही सत्यमेव व्रतम। ट्रॅक्टर मोर्चात बोलण्याची धडपड, माईकची ओढाओढ। हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर खरबी इथं बंधारा बांधून त्यांचे पाणी नांदेडकडे वळवण्याची निविदा काढण्यात आलेली आहे। या बंधाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यात वाळवंट सदृश परिस्थिती निर्माण होईल याचा विरोध म्हणून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय यांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। अत्यंत चांगल्या हेतू डोळ्यासमोर ठेवून हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। कयाधूचे पाणी वर हिंगोलीकर यांचे हक्क असून नांदेडकर या पाण्यावर नेहमी डोळा ठेवतात। हा बंधारा रोखणं हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेचे असून यासाठी आंदोलन एका चांगल्या हेतूने उभारण्यात आले। मात्र हा ट्रॅक्टर मोर्चा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांसमोर भाषण करण्याची चढाओढ लागली। त्यावेळी सूत्रसंचालन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण हे ज्यांचं नाव घेऊ लागले त्यांनी भाषण करावे असा एक प्रोटोकॉल होता। मात्र विधानसभेचे इच्छुक व प्रसिद्धीस आपापलेले काही नेते यांना उपस्थित जनतेसमोर भाषण ठोकायचे असल्यामुळे यावेळेस त्यांनी माईकची ओढाताण केली। भाषणाची त्यांची ही धडपड अशा उदात्त हेतू ठेवून काढण्यात आलेल्या मोर्चात ही योग्य नसल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटली। यावेळेस दिलीप चव्हाण यांनी भाषण करणाऱ्यांना वेळेत व मोजक्या शब्दात भाषण करावा अशी विनंती केली। मात्र भाषण करण्याची धडपडसाठी व्यासपीठावरच बोलचाल सुरू झाली। भाषणाची धडपड करणाऱ्या नेत्यांनी सामाजिक हित ठेवून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये तरी अशी धडपड करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होत आहे। मायेची ओढताण व भाषणाची धडपड यामुळे मोर्चावेळी वेगळी चर्चा रंगत होती। त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन उभा करू। काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देसाई यांनी वरती यावं आणि आता प्रकाश थोरात यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन असेल। आपल्याला रस्त्यावर उतरायचं काम आपल्याला पडत आहे। आज बघितलं असं सर्व शेतकरी बांधव या पाणी संघर्ष समितीचे मी खरं पाहिलं तर मनापासून आभार मानतो की त्यांनी ट्रॅक्टर मोर्चाचं नियोजन केलं। इथं अभ्यासू ज्या पाणी संघर्ष समितीवर जे अभ्यास करत असतील ते असे माने साहेब असतील, भोगे साहेब असतील, मुटकुळे साहेब असतील, नंदुभाऊ असतील, खरं यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि मी सांगू इच्छितो की आपण सर्वजण जर हे खरबीवर जे बंधारा व्हायला ते जर वेळेवर नाही रोखला तर येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत 2-3 वर्ष होऊन चालले त्याला आतापर्यंत गेट बसवले गेले नाहीत। तर हे गुत्तेदार कोण आहेत आणि कशामुळे आतापर्यंत गेट बसवलं गेलं याचं पण कुठंतरी साहेब चौकशी। जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भावाला पूर्णत्वास नेण्यासाठी सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे। शेतकऱ्यांसोबत, कष्टकऱ्यांसोबत, धरणग्रस्तांसोबत जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाटा फोडण्यासाठी हा खरबी बंधारा रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। कयाधूचा प्रमाणपत्र बऱ्याच सन्माननीय आमदार लोकांनी प्रयत्न केलेले होते, परंतु ते पाणी जे आहे ते सापी धरणासाठी आरक्षित होतं। त्याचा सगळ्यात मोठा परिणाम असा होणार आहे की कयाधू नदीवर नंतर एकही बॅरेजेस पुढील भविष्यामध्ये कोणत्याही राजकीय नेतृत्वानं जर बॅरेजेस करायचं म्हणलं तेवढं बोलून महत्वाचं। सुरेश आप्पा सराफ, सुरेश आप्पा सराफ आहेत का? मानसिकता नाही, साधं बोलू द्यायची। तुम्ही हिंगोलीची अडचण समजून घ्या। बघा, मला महत्वाची अडचण सांगायची। हिंगोलीला जेव्हा सिद्धेश्वरून पाणी आलं 4-5व्या दिवशी आज हिंगोलीला पाणी मिळते 8 दिवस। आणि मी 10 या पहिल्या वेळेस सुधीराप्पा नगराध्यक्ष झाले तेव्हा मी विनंती केली होती की एक बंधारा करा जेणेकरून 12 महिन्याला एक पॉईंट बोलू द्या मला। आणि त्या अनुषंगानं जर समजा आपण हिंगोली नगर परिषद मध्ये आपण जर समजा इथं मी बोललो एवढे शब्द बोलतो सर, शासनानं नीट ऐका, जर या शासनानं हे टेंडर रद्द नाही केलं आणि कोण तो गुत्तेदार जर काम करण्यासाठी आला तर सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी दांडकाळ हातात घ्यायची आणि त्या गुत्तेदाराला तिथून पळवायचं आणि